नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी मेथीच्या छानपैकी 2 पेंड्या आणलेल्या आहेत. तर इथं आपल्याला आता ही मेथी निवडून घ्यायची आहे. तर हे मेथी कशासाठी, भाजीसाठी नाही निवडणार की मी इथं कस्तुरी मेथी बनवणार आहे ह्याच्यापासून. तर चला मग कशी निवडायची, कसुरी मेथीसाठी आपल्याला भाजी कशी निवडून घ्यायची हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं फक्त पानं घ्यायचे आहेत आणि त्याच्या काड्या अजिबात नाही घ्यायच्या. तर तुम्ही मार्केटहून जी कसुरी मेथी आणतो ना, तर त्याला वास पण चांगला नसतो आणि भाजीला घातलं तर चव पण एवढी येत नाही. तर आपण जी घरी बनवतो ना, तर कसुरी मेथीचा एकदम मस्त वास येतो आणि चव तर भाजीला दुप्पट येते. तर चला तर मग आता हे आपण कसुरी मेथी कशी बनवायची ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने मी भाजी निवडून घेणार आहे. निवडल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवूनच मग मी वाळत घालणार आहे. तर चला पटापट सगळी मेथी मी निवडून घेणार आहे आणि कारण दोन्ही पेंड्या मी घेणार आहे निवडून धुवून पाणी निथळून झालेलं आहे. आपल्याला हे वाळत घालायचे आहे. आता झालेली आहे माझी मेथी तोडून. तर आता घालायचे असं वाळायला. तर हे मी घरातच वाळायला घातलेली आहे. तुम्ही बघू शकता किचनच्या वट्ट्यावरच मी एका कोपऱ्यात घालत असते, मी काही असं हे करायचं असेल तर. तर आता झालेली आहे, मी 2 दिवस वाळवलेली आहे. तर झालेली आहे. आता आपल्याला हे बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. तर हे बघू शकता मस्त झालेली आहे, हिरवीगार झालेली आहे. कारण उन्हात घातल्यानंतर पांढरी पडते. जे घरात आपण सावलीला वाळवतो ना, तर ते हिरवीगार राहते. तर झालेली आहे मस्त एकदम कडक वाळलेली आहे. तर त्या भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा. तर बघू शकता. आता भरून ठेवूया. इथं 2 पेंड्या मी तोडलेली भाजी होती, हिरवी होती त्यावेळेस जास्त दिसत होती आणि वाळल्यानंतर बघा किती कमी झालेली आहे. रेसिपी शेअर केलेली आहे मी हे रेसिपी तुमच्यासोबत म्हणून. तर झालेली आहे. तर बघू शकता. आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर झालेली आहे मस्त हिरवीगार, खूप छान आणि असा सुगंध तर खूप छान येतो माहीत आहे का. ते मी कपड्यामधले असं गोळा करून घेतली ना, तर एकदमच वास असा सगळीकडे घमघमाट सुटलेला होता. तर आता झालेलं आहे. आपण बरणी बंद करून ठेवूया आणि आपल्याला जसं लागेल तसं भाजीला वापरूया. तर छानपैकी अशा पद्धतीनं तुम्ही पण कसुरी मेथी घरीच्या घरी बनवू शकता. तर झालेली आहे आता माझी कसुरी मेथी. कशी वाटली तुम्हाला, आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.